गोरक्षनाथ गडावर धर्मनाथ बीज उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडली. नाथ संप्रदायात सर्वात महत्त्वाचा उत्सव असणारा धर्मनाथ बीज परंपरेनुसार नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ईश्वर महाराज कदम यांच्या अधिपत्याखाली सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत महापूजा व अभिषेक पार पडला. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांचे कीर्तन झाले. तर त्यानंतर दुपारी 12 पासून पुढे सुदाम तागड, रमेश बाबर, साईनाथ ग्रुप, सावेडी, बाबासाहेब कर्डिले, राधाकृष्ण भूतकर, नाशिक भक्त मंडळ, जालिंदर दुशिंग, गोरक्षनाथ आव्हाड, अमित थोरात यांसह नाथ भक्ताच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट शंकरराव कदम, गोरक्षनाथ कदम, जयराम कदम, ॲडव्होकेट मारुती कदम, उपसरपंच जालिंदर कदम, भास्कर कदम, भाऊसाहेब कदम यांनी केले. बघूया सविस्तर बातमी काय आहे. आता धर्मबीजचं महत्त्व सांगा. आजच्या दिवशी भगवान श्री गोरक्षनाथांनी जे रेवती आणि त्रिविक्रम राजाचे चिरंजीव आहेत म्हणजे मच्छिंद्रनाथाचे अंश धर्मनाथांना आजच्या दिवशी त्या ठिकाणी गुरुदीक्षा दिली होती. म्हणून या दिवशीला त्या ठिकाणी फार अनन्यसाधारण नाथ संप्रदायामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर याच्यात मी अजून ते कीर्तनात सांगू आपण सगळं. बरोबर. तर काय झालं, नगर शहरापासून 20 किलोमीटर असणाऱ्या चैतन्य गोरक्षनाथ गडावरती धर्मनाथ बीज या ठिकाणी आपण साजरी करतो. गेल्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून हे 4 प्रकारचे उत्सव आम्ही गोरक्षनाथ गडावरती साजरे करीत असतो. त्यामध्ये आज धर्मनाथ बीज हा उत्सव साजरा करतो. धर्मनाथ बीज उत्सव साजरा करताना टोटल मंदिरावरती रोषणाई करणं, मंदिराचा महापुरुष आणि असणाऱ्या प्रतिनिधींच्या हस्ते महापूजा करणं आणि ज्ञानदानमधून कीर्तन करणं आणि महाप्रसाद या रूपाने या ठिकाणी धर्मनाथ बीज साजरी केली जाते. धर्मनाथ बीजाच्या उत्सवानिमित्त मांजरसुंबा, डोंगरगाण, पिंपळा माळवी, वडगाव, देरे, विळर, नांदगाव, शिंगे, नगर, रावडी अशा जिल्ह्यातून आलेल्या सर्व भाविक या ठिकाणी येतात. पारनेरवरून या ठिकाणी दिंडी येते आणि उत्साहामध्ये धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी केली जाते. धर्मनाथ बीज साजरी करण्याचा मोठा मानस म्हणजे या परिसरामध्ये पूर्वी कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नसताना चैतन्य गोरक्षनाथच्या शाबरी विद्येच्या माध्यमातून अनेक कुटुंब या ठिकाणी त्यांच्या आरोग्यामधून बाहेर पडलेले आहेत. कोणाचे गायी आजार असेल, कोणाचा माणूस आजारी असेल, त्या अंगाराच्या आधारावरती शाबरी विद्याच्या आधारावरती चैतन्य गोरक्षनाथांनी गेल्या 30, 35, 40 वर्षात त्या परिसरातील सर्व गोरगरीब जनतेला या ठिकाणी नीट करण्याचं काम चैतन्य गोरक्षनाथांनी केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून परिसरातील सर्व लोकांचं या ठिकाणी मोठे दैवत समजून लाखो लोक या ठिकाणी येतात. आम्ही या ठिकाणी धर्मनाथ बीज या ठिकाणी साजरी करतो. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक क वर्गाच्या माध्यमातून विकास कामाचा आराखडासुद्धा या ठिकाणी घटरस या ठिकाणी करतात. म्हणून महाराष्ट्र शासनाचे तसेच या ठिकाणी असणारे आमदार शिवाजीराव पाटील साहेब तसेच परिसराच्या सर्व भाविक भक्तांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. सर्वांना चैतन्य गोरक्षनाथच्या धर्मनाथ बीजच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. बीजेच्या निमित्तानं मी आज गडावरती या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मला एक 4-5 दिवसापूर्वी असा अनुभव आला की आमचं घराचं काम चालू आहे रिनोव्हेशनचं आणि माझ्याकडून ते सोनं होतं माझ्या घरामध्ये 2-3 तोळ अंगावरचं माझ्या लाकेट आणि अंगठ्या त्या घरामध्ये कुठंतरी सामान इकडं तिकडं करताना ते जागा चुकली त्याची आणि ते काय मला सापडे ना. थोडा आपण जे कामगार होते आमच्या घरी कामाला त्यांच्यावर आपण संशय घेतला
पण कोणी कबूल झालं नाही. मग मी विचार केला की कामगारांनी हे काय घेतलं नसावं. मग मी गडावर आलो आणि नाथांच्या पुढं मी बसलो आणि नाथांना विनंती केली की गोरक्षनाथाला अशी विनंती केली की बा हे आपल्या कष्टाचं होतं सोनं, ते सोनं जर सापडलं तर मी पुन्हा तुझ्या गडावर दर्शनाला येईल. तसं मी नेहमीच येतो, श्रद्धा आहे आमच्या गडावरती. आणि मग गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मी सगळीकडे शोध घेतला आणि ते जे हरवलं होतं माझं लाकीट आणि हातातली अंगठी ती मला सापडली. म्हणून या गडावरती मी आज पुन्हा हा अनुभव आहे हा. आणि याच्यापूर्वीसुद्धा मी नोकरीमध्ये असतानासुद्धा ज्या वेळेला मी संकटात सापडलो त्या वेळेला मी नाथांच्या चरणी लीन झालो आणि त्या संकटातून मला मार्ग सापडत गेले. म्हणून या गडाचं जे काही चैतन्य आहे, चैतन्य गोरक्षनाथांचं, ते स्वयंसिद्ध आहे आणि याचा मला वेळोवेळी अनुभव आलेला आहे. आणि दुसरं असं आहे की या गडाच्या पायथ्यालाच आमची वडिलोपार्जित शेती आहे आणि आम्ही रात्री बेरात्री वाघ असतील, नाग असतील, सगळे प्राणी असतील, काही जरी संकट आले तरी आम्ही नाथांच्याकडे हात जोडतो आणि त्याच्यातून आम्हाला सगळं या गडाच्या रूपानं आणि या नाथांच्या रूपाने आम्हाला संरक्षण मिळतं. म्हणून ह्या देवावरती, या नाथांच्या वरती आमची पूर्ण श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळेच आमचं जीवन सुखकर झालेलं आहे. हाच माझा अनुभव आहे. चैतन्य घोषणा मिळालाय त्याकरता आपण कधीच वापरत नाही. बरं, मला विचारायचंय, कशा करता मिळालाय? भजना करता मिळालाय. आपण कशा करता वापरतोय? लई झालं तर भोजना करता. हा, एवढंच आहे. हा, तेवढं सोडून जमत नाही. 12 वाजले का महाराज काय लावलंय तुमचं? आम्हाला एक तर पोटात कावळे ओरडताय. म्हणजे कशा करताय? भोजना करताय. ज्या गोष्टी करता मिळालाय ती गोष्ट आपण निश्चित स्वरूपाने दूर पर्यंत आपण करत नाही. म्हणजे भजना करता देह मिळालाय, देवाच्या प्राप्ती करता मिळालाय आणि याच देहामध्ये देवाची प्राप्ती होणार, याच देहामध्ये, बाकी देहामध्ये नाही. उदाहरण अनेक आपल्याला पाहता येतील. कधी असं झालंय का सगळ्या गावातली गाढवं, सगळ्या गावातली कुत्री सगळे एकत्र आली आणि त्यांनी ठरवलं का रे आपण नुसतं हिंडीन फिरतोय, आपण नुसती कामं करतोय, आता आपण देवदेव केला पाहिजे. आता आपण या वर्षी आषाढी कार्तिक आपण आषाढी वारीला आपण काय केली पाहिजे? दिंडी काढली पाहिजे. मग असं झालंय का 2-4 गाढवं पुढं त्यांनी ते पताका घेतल्या, मागं पखवाद वाजवला, काय बाकीचे गावातले बाकीचे सगळे प्राणी आहेत. आता कधी घडलंय का प्राण्याला हे ज्ञानच नाहीये, ते येऊ सुद्धा शकत नाही. हे जर ज्ञान कोणाला असेल ते फक्त आपल्या या नरदेहाला, याच देहाला आहे. चला, माझा विषय संपला. म्हणजे नरदेह दुर्लभ आहे. मला इथेच यायचं होतं पण पुढचे 2 शब्द सांगून पुढे जातो. एक तर नरदेह मिळाल्यानंतर याच्यामध्ये देवाच्या प्राप्ती म्हणजे मोक्षाची इच्छा होणं ही दुर्लभ आहे. मुमुक्षत्वम ही दुर्लभ आहे. मोक्षाची इच्छा होणं हे दुर्लभच मानलेलं आहे. पण त्याकरताही देवाचीच कृपा लागते. आपण गोरक्षनाथ भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण सगळी मंडळी आलेलो आहोत. आपल्याला ती इच्छा आहे म्हणूनच आलोय. पण बाकीचे काय एवढेच आहेत का पंचकृषीमध्ये व्यक्तिमत्व किंवा माणसं एवढीच आहेत का? मी ते एक वाक्य पुढून जातो. इथे जी आली ती माणसंच म्हणावी लागते. म्हणजे आहे पण मुमुक्षत्व प्राप्त होणं हे यांना माहिती आहे, देवाच्या जवळ येणं यांना माहिती आहे. पण ही मंडळी इथं आलेली आहे म्हणजे सगळ्यांना ते होणं, त्याकरता त्यांच्यावर देवाची कृपा कमी पडत असेल. चला, तिसरा मुद्दा आहे आणि महापुरुष भेटणं ही दुर्लभच आहे. भगवान परमात्मा स्वतः बोलतायत, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. एखादा महात्मा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. त्याकरता अनेक जन्माची पुण्याही लागेल. संत भेटणं दुर्लभ आहे महाराज, दुर्लभ आहे. बहुअवघड आहे संत भेटली, फार दुर्लभ आहे. पण केव्हा भेटेल? तरी जग जेठी करुणा केली. त्या भगवंताने आपल्यावरती करुणा केली या साहेब. त्या भगवंताने आपल्यावरती करुणा केली रे केली की तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त, संत आपल्याला भेटेल. भारत, चला मला विस्तारानं पुढे जायचं नाही. नरदेह मिळणं दुर्लभ आहे एवढा विषय तुमच्या समोर मांडला. मिळणं दुर्लभ आहे आणि मिळाला तोही भारत देशामध्ये मिळाला हे निश्चित आपलं परम भाग्य आहे, परम भाग्य आहे. कारण या भारत देशामध्ये इतकी भूमी पवित्र मानलेली आहे. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या भूमीमध्ये अनेक साधू संतांनी अवतार धारण केले, अवताराला आले, याच भूमीमध्ये आले. कितीतरी देश होते तिकडे नाही ना आले, भारत भूमीतच आहे. मी त्या गीता प्रेस गोरखपूरवाल्याची साहेब एक मागे ग्रंथ प्रकाशित झाला, 252 संतों की वार्ता.
किती 252 संतांची काय वार्ता हा शब्दांचा हिंदीमध्ये तो ग्रंथ प्रकाशित झाला. त्या ग्रंथामध्ये 252 संतांची चरित्र आले. यावरून असं लक्षात येतंय की 252 संत या इथे अवतार आले. अशा अनेक आहेत, पण 252 संत म्हणजे पावन भूमी म्हणूनच आले, पवित्र देश म्हणूनच आले, म्हणून अतिशय पवित्र भूमी आहे, अतिशय पवित्र आहे. आपण भाग्यवान आहोत. याच भूमीमध्ये 1000 वर्षापूर्वी एक परंपरा उदयाला, मला परंपरा नाथ परंपरेपर्यंत येऊन ठेवून द्यायची. अनेक वर्षापूर्वी एक परंपरा उदयाला आली. त्या परंपरेचं नाव होतं दादा ऋषी परंपरा. फार विद्वत असणारी ही परंपरा होती, फार विद्वत होती ही ऋषी परंपरा. इतकी विद्वत होती, याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत. एक देवर्षी म्हणायचे, एक राजश्री म्हणायचे आणि एक महर्षी म्हणायचे. 3 ऋषी परंपरा, 3 प्रकार केले. देवर्षी कोणाला म्हटलं जायचं? देवर्षी नारदांना म्हटलं जायचं. पण मनापासून परमार्थ करत होते. मनाचा परमार्थ असावा. 9वे अध्याय तुम्ही पाहून घ्या. 9व्या अध्यायाच्या शेवटी श्लोक फार गोड येतोय. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करो मामे वैशेष युक्ते व महात्मान मत्परायणः. त्या खाली ओव्यात टाकत तुझं मन देऊन टाक. मन फार महत्वाचे. मनाचाच परमार्थ असावा. विठ्ठल आनंद होतो तसाच आनंद यांना येईल, पण त्यापेक्षा द्विगुणित असावा. कारण हे धर्मयुद्ध होतं आणि काळाची गरज आहे. आपण या धर्मयुद्धात उतरलंही पाहिजे. आपलं संस्थान उतरलं महाराज, ते कोणीतरी. आणि म्हणून लक्ष्मण भैया राम प्रभू कसे आले. प्रभूजी काय तुमचा जो विजय आहे, त्या विजयाच्या पाठीमागे कोणाचं श्रेय हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काय नेमकं काय बोलायचं? म्हणजे अहो तुम्ही ज्या उड्या मारताय, या उड्या मारण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं श्रेय हे वानरांचं आहे. मानावं लागेल. उपवास सुद्धा मानलं महाराज, कारण म्हटलंय सगळ्यात चैतन्य गोरक्षनाथाच्या पावन प्रशाने पावन झालेल्या भूमीत सालाबाद प्रमाणे गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि नाद भक्तांच्या वतीने धर्मनाथ बीज उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. प्रथमतः आलेल्या सर्व नाथ भक्तांचं चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण ईश्वर महाराज कदम शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हरिभक्त परायण अमोल महाराज सातपुते यांनी त्यांच्या मधुर अशा वाणीतून धर्मनाथ विजयबद्दल आणि नाथाबद्दल या ठिकाणी थोडक्यात सुंदर असं कीर्तन केलं. त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो, स्वागत करतो. तसेच या महाराजांना साथ देणारे टाळकरी, मृदंगचारी, पखवाज वादक, गायक या सर्वांना या ठिकाणी मी यांचं स्वागत करतो. त्यांना देखील धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी चैतन्य गोरक्षनाथ देवस्थानच्या वतीने धर्मनाथ बीज उत्सव साजरा करीत असताना जो अन्नदानाचा कार्यक्रम आहे, त्या भाविकांनी ज्या ठिकाणी देणगी दिलेली आहे त्यांचा देखील या ठिकाणी नामोल्लेख करणं आवश्यक आहे. तर आजच्या या अन्नदानासाठी नाथ भक्त राधाकृष्ण नानाभाऊ भुतकर, नाथ भक्त सुदाम गोपीनाथजी तागड, नाथ भक्त रमेश अशोक बाबर, नाथ भक्त बाबासाहेबजी कर्डिले, नाथ भक्त हरीश भोगाडे, नाथ भक्त शंकर मते, नाथ भक्त विठ्ठल भाऊसाहेब कदम, नाथ भक्त अमित थोरात, नाथ भक्त भैया गंधे, नाथ भक्त गावडे साहेब, नाथ भक्त अनिल शर्मा, नाथ भक्त पिरताजी रखमाजी कदम, नाथ भक्त अशोक चौरे, नाथ भक्त अर्जुन आनंदा झगडे, नाथ भक्त रंगनाथ सीताराम भोसले, नाथ भक्त संजय शांतीलाल गुगळे, नाथ भक्त यशोधन कजबे, नाथ भक्त जालिंदर नारायण दुसिंग, नाथ भक्त नवनाथ तांदळे नाशिक मित्रमंडळ, नाथ भक्त नंदिनी बुधवंत, नाथ भक्त बाळासाहेब छत्रपती पाखरे, नाथ भक्त साहेबराव अमृता मते, नाथ भक्त गोरक्षनाथ केरू आव्हाड आणि नाथ भक्त रघुनाथ ढोकणे या नाथ भक्तांकडून या ठिकाणी अन्नदानासाठी देणगी रूपाने, वस्तू रूपाने
आचार्याची जी असणारी मेहनताना आहे त्या रूपाने या ठिकाणी या भक्तांनी अन्नदान केलेलं आहे. देवस्थानच्या वतीने आणि सर्व नाथ भक्तांच्या वतीने या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. आता या ठिकाणी शिवाजी सखाराम नवले काका यांनी देखील अन्नदानासाठी 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी महाराजांनी आताच सांगितलं का देवस्थानच्या वतीने पवित्र असा गोमातेचा कार्यक्रम इथं सांभाळण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. महाराज देवस्थान फक्त नियंत्रण करतंय, देणारे लाखो भाविक आहेत. एकही दिवस इथं जनावरांना चारा पुरत नाही. आणि आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने देखील आयोग स्थापन केलेला आहे आणि त्याकडे सुद्धा आपल्या गायचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यापुढे शासनाचा देखील या ठिकाणी निधी आपल्या गोशाळेला मिळणार आहे आणि अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोशाळा वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी देवस्थानचा आहे. त्याचबरोबर देवस्थान मार्फत हिंदू धर्म जागृतीचा देखील कार्यक्रम या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे. नुकतेच 15 दिवसापूर्वी नाथयोगी बालकनाथजी महाराज यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भविष्यात कधीही न निघालेली अशी श्री क्षेत्र गोरक्षनाथ मढी ते मायंबा अशी दिंडी यावर्षी निघालेली आहे. आणि या पुढील काळामध्ये जसा पंढरपूरला दिंड्या जातात तशीच या ठिकाणी नाथाची सुद्धा दिंडी सुरू करण्याचा या ठिकाणी सर्व देवस्थानच्या वतीने या ठिकाणी माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाची सूचना सर्व नाथ भक्तांसाठी आहे. शिवरात्रीचा कार्यक्रम झाल्यानंतर चैतन्य गोरक्षनाथांच्या मूर्तीला वज्रलेपाचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी एक 15 दिवस या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तरी सर्व भक्तांनी या सूचनेचा विचार करून देवस्थानला सहकार्य करावं. पुनश्च एकदा मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि सर्व नाथ भक्तांना या ठिकाणी विनंती करतो, आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय आताच आमच्या अध्यक्ष साहेबांकडून कलश रोवण्याच्या कार्यक्रमाची सूचना आलेली आहे. अध्यक्षांनी योगीजींचा आग्रह धरलेला आहे. त्याच्यासाठी 1 वर्षापासून तो प्रयत्न चालू आहे. परंतु नुकतेच 15 दिवसापूर्वी बालकनाथजी योगी बालकनाथजी येऊन गेले. ते त्यांनी सांगितलं हिंदू जागृतीचा कार्यक्रम तुम्ही निश्चित करा, योगींना आणायचा कार्यक्रम मी या ठिकाणी निश्चित करीन. तर निश्चित या ठिकाणी कलश रोवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील इथे येणार आहेत. पुनश्च एकदा सर्व नाथ भक्तांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी शांततेत प्रसादाचा लाभ घ्यावा. चैतन्य गोरक्षनाथ महाराज की हर हर. परत देवस्थानच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. जेवताना प्रसाद घेताना सर्वांनी प्रसाद घेऊन जायचंय. पंक्ती अशा दक्षिण उत्तर आम्हाला गायडन्स करा, मार्गदर्शन करा म्हणून त्यांचाही सत्कार आमचे भाऊ उठा यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. संचालन करणारे जे प्रमुख असेल त्यांनी कृपा इथे या आणि त्यांचा सत्कार आमचे ट्रस्टी नानांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. पुढे या देवस्थानची पुढे दिशा काय आहे असे सरपंच साहेबांना विनंती करतो. आपण काय काय करणार आहोत याबद्दल सुद्धा आपण मार्गदर्शन करावं जरूर साहेबांना विनंती करतो. तर ते याचे करते ते आणि तुम्ही दोघंही करा. आता माझ्याकडे नाही झालं, हे तुमच्याकडे सोडून दिले. आता मी चेअरमन साहेबांना विनंती करतो.